तर कोल्हापूरच्या पुलाची शिरोली या गावात राहणाऱ्या शाहिद संदे या तरुणानं तरुणींचे अश्लील व्हिडिओ करून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी शाहिद संदे आणि त्याचा मित्र शाहरुख देसाई याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी शाहिद संदे याला अटक केली आहे आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाई याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी आता पुलाची शिरोली गावकऱ्यांनी घटनेचा निषेध केलाय। आज गाव बंद ठेवून संबंधित तरुणाच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी होती आहे। हिंदू समाजाच्या वतीनं शिरोली गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मात्र कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे पोलिसांनी हा मोर्चा होऊ दिला नाही। पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची माहिती गावकऱ्यांना दिल्यानंतर गावकऱ्यांनी देखील मोर्चा न काढता या घटनेचा निषेध केला। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील झाली। भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। तर या सगळ्याबाबत पोलीस काय म्हणतात बघूया। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत। तपास योग्य दिशेने चालू आहे। तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे, ते प्रयत्न करतात। आम्ही त्यांना मदत करतोय। जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे। आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि जे काही याला मदत करतात त्यांनाही यात शासन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत। सदर मागणीच्या अनुषंगाने त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी निषेध सभा लावलेली आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर आमदार अमल महाडिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या तरुणांना अटक करणं, यात अशा वृत्तीला जी साथ देत आहेत, अशा वृत्ती या सगळ्या मोडून काढण्यासंदर्भामध्ये याचा अंत शोधून त्याचा समाप्त करणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची असेल, ही भावना या ठिकाणी आमची आहे। त्यामुळं मला असं वाटतंय की याच्यामध्ये या निवेदनामध्ये या गावकऱ्यांनी असं आपल्या गावातल्या लोकांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये त्याचा मतदानाचा हक्क काढून घेणं, पाणी कनेक्शन बंद करा, या गावातून हद्दपार करा, ही भूमिका आज गाववाल्यांची आहे। नक्कीच या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतःचं निवेदन देतोय आणि जी चौकशी सखोल करून याच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत। तर माझा मुलगा शाहिद संदेला फाशी द्या, आठवणींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी आता ही मागणी केली आहे। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावामधली ही घटना आहे। शाहिदच्या वडिलांनी गावकऱ्यांची आणि पीडितांची माफी मागितली आहे। मुलाचं कृत्य निंदनीय आहे आणि त्याचं बिलकुल समर्थन नाही असं वडिलांनी म्हटलंय। गावकरी देतील ती शिक्षा आम्हाला मान्य असेल असंही त्याच्या वडिलांनी म्हटलंय। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जी शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू, तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे। दरम्यान आरोपी शाहिद संदे याचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। माझं नाव शाहिद समीर संदे, राहणार शिरोली, ग्रामपंचायतजवळ कागली गल्ली। माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने। मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।